ठरलं तर मग मालिकेच्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुन सायलीकडे जाऊन बोलतो की मला हे पूर्णपणे ठाऊक आहे की जी तन्वी आहे ती आपली तन्वी किल्लेदार आहेच नाही, ती कोणी आणखीच आहे आणि अनोळखी माणूस आपल्यासारखी तन्वी बनवून स्वतःला प्रेझेंट करत आहे आणि आपल्या घरामध्ये पण शिरण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मी हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकते. तेव्हा सायली बोलत असते की नाही अर्जुन सर, असं नाही होऊ शकत. म्हणजे ती आता आईकडे आलेली आहे आणि हे सगळं नवीन परिवार तिला मिळालेलं आहे ना, त्यामुळे ती अशी वागत आहे. पण मला नाही वाटत आहे की तुम्ही जे काही बोलत आहे ते मान्यसुद्धा आहे, कारण ती सुद्धा आश्रमामध्येच होते आणि आश्रमामध्ये हे सगळं जे बोलत आहात ना तुम्ही, ते खूपच जास्त मान्य गोष्टी आहेत. तेव्हा अर्जुन बोलतो की मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आता आधी तुम्हाला तुमची आई मिळाली तर तुम्ही काय करणार आहे? तुम्ही तुमच्या आईला एवढं सगळं प्रेम देणार ना की मी विचारसुद्धा करू शकत नाही. पण तुम्ही तन्वीला पहा, तन्वी आपल्या आईला कसं काय काय वागत आहे ते तुम्हाला काहीतरी ठाऊक असणारच ना. ती असं वागत आहे जशी प्रतिमा आई जी आहे ती तिची आईच नाही आहे आणि तुम्ही पण तर तेच आश्रमामध्ये होतात ना. तर मी तुमच्या आईबाबाचे जे काही बायोडाटा आहे ना ते पुन्हा एकदा शोधून काढणार आणि तुमच्या आईबाबाचे मी लवकरात लवकर पतासुद्धा करून घेणार आहे. प्रेक्षकांना आता स्वतः सुभेदार साहेबच करणार आहे तन्वीची तक्रार आणि शोधणार आहे सायलीचे खरे आई बाबा. तर पाहायला विसरू नका पुढीलचा भाग, कारण लवकरात लवकर आता सगळ्यांसमोर सत्य येणार आहे. आणि या मालिकेचे मोर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.